मी रविपाल गंधे, राष्ट्रीय प्रबोधनकार, या महाराष्ट्र सरकारला, देशाच्या सरकारला नम्र विनंती करतो। आपल्या महाराष्ट्रात एका बंजारा समाजामध्ये जन्माला आलेले स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांनी या महाराष्ट्राची 11 वर्ष ओतप्रोत मुख्यमंत्री पदावर राहून सेवा केली आणि या समाजाला, बंजारा समाजाला संबंध देशभर ओळख दिली। आणि मित्रांनो, नुसतेच ते बंजारा समाजाचे नसून संबंध भारतवर्षातील जातीचे झाले आणि सर्व भारतवर्षातील लोकांची त्यांनी सेवा केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणली, लोकांना हायब्रिड ज्वारी काय म्हणतात, कशाला हायब्रिड ज्वारी म्हणतं हे त्यांनी दाखवून दिलं। आणि ज्या महाराष्ट्रातील लोकांना अन्न मिळत नव्हतं अशा प्रसंगी, बिकट प्रसंगी त्यांनी संबंध महाराष्ट्रातील लोकांना अन्नधान्यातली सुपीकता आणली। आणि एवढंच नाही तर त्यांनी महाराष्ट्राचं स्वप्न सुजलाम सुफलाम केलं। अशा या हरित क्रांतीच्या प्रणेत्याला स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांना भारत सरकारने, केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पदवी द्यावी आणि त्यांना हा किताब द्यावा, एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय शिवाला, जय महाराष्ट्र।